सामान्य ज्ञानचा पहिला प्रश्न. चला पहिला प्रश्न घेऊया आपला. द सम टोटल ऑफ इनहेरिटेड कॅरेक्टरिस्टिक्स that are passed from generation to generation is known as. इंग्लिश मध्ये आहे थोडंसं, पण समजून घ्या काय सांगितलंय प्रश्नामध्ये, की ते कॅरेक्टरिस्टिक्स जे आपण इनहेरिट करतो एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत, म्हणजे आई वडिलांपासून ते पाल्यापर्यंत, मग त्या पाल्याच्या पुढे जेवढे काही मुलं होतील त्यांच्यापर्यंत कसं ट्रान्सफर होतात, त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं असा तुमचा प्रश्न आहे. मग पहिला ऑप्शन हेरिडिटी, दुसरा ऑप्शन फिनोटाइप, तिसरा ऑप्शन जीन्स आणि चौथा ऑप्शन म्युटेशन. बघा येईल का सांगता. चला ऑप्शन नंबर 3, ऑप्शन नंबर A1. ओके, इथे तुम्हाला प्रोसेस विचारली आहे ती सम टोटल ऑफ इनहेरिटेड कॅरेक्टरिस्टिक्स, कसं वन जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन मध्ये ते इनहेरिट होतं. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 1 हेरिडिटी करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 1 हेरिडिटी. मग आपण म्हणतो जर समजा एखाद्याला खूप राग असेल, त्याच्या वडिलाला पण तेवढंच राग असेल, आपण काय म्हणतो, राग तर हेरिडिटी मध्ये आलाय, वडिलासारखंच राग यायला, काय हेरिडिटी आहे, अनुवंशिकता. अगदी बरोबर, हेरिडिटी.